नमस्कार, सीमास क्रिएटिव्हिटीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आपल्याला केळीचे पीठ कसे तयार करता येतील। आपण हे पीठ कच्च्या केळीपासून तयार करणार आहोत। हे मी केळी सुकवून ठेवलेली आहे। ही अगदी नरम असते, सुकवल्यानंतरही ही कडक होत नाही आणि आपण हिला सहज मिक्सरमध्ये बारीक करू शकतो। तर त्याआधी आपण ही केळी कशी सुकवणार आहोत ते पाहूया। मी इथे ही कच्ची केळी घेतलेली आहे। आपण आता हिला थोडं पील करून घेऊया। मी इथे एक केळी सोलून दाखवली आहे, तिचे मी तुम्हाला काप करून दाखवते। मी इथे एका केळीचेच काप करून दाखवणार आहे। आपण हे कडक उन्हामध्ये वाळवून ठेवू शकतो। हे अशा प्रकारे उभे आणि बारीक काप आपण करून तिला उन्हाळ्यात सुकवायचे आहे। हे पीठ आपण उपवासाला छान थालीपीठसाठी वापरू शकतो। केळीचे थालीपीठ फार छान लागतात खायला आणि पौष्टिकही असतात। तर अशा प्रकारे आपण 2 ते 3 किलो केळीचे काप करून उन्हामध्ये सुकवू शकतो। तर ही मी उन्हामध्ये सुकवलेली केळी आहे। आपण हिला आता मिक्सरमधनं पीठ करून घेऊया। आपण पाहू शकता पीठ अगदी सहज बारीक झालेलं आहे। आता ह्या पीठापासून उपवासाचे थालीपीठ आपण कसे करू शकतो याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण ते पाहू शकता। आणि अशा प्रकारे ही केळीचे पीठ आपण वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो। आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका।